नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. कोल्हापूर महानगरपालिकेत अवघा एकमेव उमेदवार निवडून आला, नगरसेवक झाला आणि तो उपमहापौर सुद्धा झाला. अशी ही नेमकी किमया जनस्वराज्य शक्ती पक्षानं कशी साधली, हाच सध्या सर्वांसमोर प्रश्न आहे. 81 सदस्यांच्या सभागृहात एकच सदस्य निवडून येतो आणि तो उपमहापौर सुद्धा होतो. म्हणजे खरोखरच ही राजकीय गणितं कशी जुळली गेली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा अशीच परिस्थिती आहे. कारण जनस्वराज्य शक्ती पक्षानं कोणाशीही युती न करता आपले स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले आणि त्यापैकी एकमेव उमेदवार निवडून आला, नगरसेवक झाला आणि तो उपमहापौर सुद्धा झाला. अक्षय जरग असं त्याचं नाव. खरं तर विक्रम जरग हे सुद्धा कोल्हापूरच्या राजकारणातलं एक व्यक्तिमत्व. कोल्हापूरचा आत्मा समजल्या जाणाऱ्या शिवाजी पेठेत त्यांचं कर्तृत्व आणि काँग्रेसच्या मुशीत जडणघडण झालेलं हे विक्रम जरग यांचं व्यक्तिमत्व सर्वात जास्त मालोजी राजे यांना मानणार. मालोजी राजेंच्या माध्यमातून ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आणि महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी वाटपाच्या घोळात मात्र त्यांना डावललं गेलं. खरं तर काँग्रेसचे नेते, जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांचा हा निर्णय चुकलाच होता. विक्रम जरग यांच्या चिरंजीवाला उमेदवारी देणं गरजेचं होतं, कारण तो उमेदवार निवडून येणार होता हे सर्वांना माहिती होतं आणि तेच नेमकं जनस्वराज्य शक्ती पक्षानं हेरलं आणि त्याला उमेदवारी दिली. बघा, म्हणजे काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता नेता असून सुद्धा काँग्रेसनं उमेदवारी डावलली, पण हा उमेदवार निवडून येऊ शकतो हे ओळखून जनस्वराज्य शक्ती पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. निवडून आले. निवडून आल्याबरोबर उपमहापौर सुद्धा केलं. खरं तर ह्या ज्या राजकीय चाली, राजकीय खेळ्या आणि चाणक्य नीती जी आहे ती वाखाणण्याजोगी आहे. एकमेव नगरसेवक सभागृहात असताना तो उपमहापौर कसा होतो यासाठी चाणक्य नीतीचा वापर केला गेला, ती सुद्धा तितकीच खरी आहे. शिवसेनेशी संधान बांधून, एकनाथ शिंदेशी संपर्क साधून, एकनाथ शिंदेचे येथील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना टप्प्यात आणून ह्या सर्व खेळ्या केल्या गेल्या आणि ह्या खेळीत महत्वाचा रोल राहिला तो अर्थातच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचा. समित कदम आणि विनय कोरे यांची जोडगोळी इतकी जुळलेली आहे, इतकी एकत्र आलेली आहे की त्यांचे जे निर्णय होतात, दोघं मिळून जे निर्णय घेतात ते पक्के ठरतात, अशीच आज परिस्थिती आहे. शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघ असो, शाहूवाडी पन्हाळा हातकणंगले या 3 तालुक्यांसह सांगली जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी जनस्वराज्य शक्तीनं आपली मुळं पसरवायला सुरुवात केलेली आहे आणि ही मुळं इतकी घट्ट त्यांची जात आहेत की भारतीय जनता पार्टी पक्षाबरोबर असलेली मैत्री, राज्य सरकारमध्ये असलेला सहभाग, सहयोगी सदस्य म्हणून विनय कोरे जेव्हा सभागृहात, विधानसभेत, विधिमंडळात बसतात तेव्हा निश्चितच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि सभागृहावर सुद्धा प्रभाव टाकतात, हे आजपर्यंत दिसून आलेलं आहे. आणि या प्रभावाच्या माध्यमातूनच जो जनस्वराज्य शक्ती पक्ष आज मुसंडी मारत आहे ती वाखाणण्याजोगी आहे. कारण एकेकाळी 4 आमदार पक्षाचे असताना त्यानंतर हा पक्ष हळूहळू रसातळाला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जनस्वराज्य शक्ती पक्ष संपतोय की काय, विनय कोरे यांचं राजकारण संपतंय की काय अशी सुद्धा शंका राजकीय वर्तुळात घेतली जात होती. परंतु 2014, 19 आणि 24 ह्या 10 वर्षाच्या काळात विनय कोरे यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर राहून जे काही पदरात पाडून घेतलेलं आहे ते पक्षाच्या हिताचं ठरलेलं आहे. अर्थात पक्ष रसातळाला जायचं कारण जे होतं ते सुद्धा विनय कोरे यांनी बोलून दाखवलेलं. ती खतखत, ती खंत त्यांनी बोलून दाखवलेली होती. 2007च्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही उतरलो आणि जो पैसा खर्च केला तोच आमच्या अंगलट आला असं सांगणारे विनय कोरे आज पैसा खर्च न करता कोल्हापूर महापालिकेत आपला उपमहापौर बसू शकतात. यावरूनच त्यांची राजकीय वाटचाल, त्यांचा राजकीय वाटचालीचा आलेख कसा हळूहळू चढू लागला आहे हे दिसून येत आहे. विनय कोरे शांत संयमी समजले जातात, पण तेवढे ते शांत संयमी सुद्धा नाहीत. त्यांची विचारचक्र सतत सुरू असतात. कोणत्या मार्गाने गेलं तर आपला फायदा होईल हे ते नेहमीच पाहतात आणि तो मार्ग दाखवणारा त्यांना चाणक्य भेटलाय तो म्हणजे अर्थात समित कदम. समित कदम हे विनय कोरे यांच्या माध्यमातूनच समित कदम आज राज्यस्तरीय राजकारणावर पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेली जवळीक आज समित कदम, विनय कोरे आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या फायद्याची ठरत आहे. जे जे आपल्याला हवं आहे ते पदरात पाडून घेण्याचं काम आज समित कदम करत आहेत. म्हणूनच
जनस्वराज्याची आज पाळंमुळं खोलवर चाललीत त्याची कारणं हीच आहेत. सत्तेवर असताना प्रत्येकजण आपली सत्ता गाजवतो, आपला हक्क गाजवतो, पण जेव्हा सत्ता नसते तेव्हा ह्या मुळांना टिकवून ठेवणं, ही जी घट्ट मुळं गेलेली आहेत ती टिकून राहणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं, जे आज काँग्रेस जनांना जमलेलं नाही. काँग्रेसनं इतके वर्ष सत्ता भोगली, पण आज त्यांचे नेते कशा अडचणीत येत आहेत हे सर्वजण पाहत आहेत. अर्थात यात राजकीय खेळे असतील. भारतीय जनता पार्टीकडून ईडी, प्राप्तिकर यांचा ससेमेरा लावला जात असेल, अशी टीका होत असेल, तरी हा ससेमेरा का लागला, ससेमेरा विनाकारण लागला का, ही सुद्धा कारणं शोधावी लागतील. म्हणून आजच्या घडीला विनय कोरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा विचार करायला लावणार आहे, भल्या भल्यांचं लक्ष वेधून घेणार आहे. असाच आहे जसं महापालिकेत त्यांनी एक मोठं पद पदरात पाडून घेतलं एकमेव सदस्याच्या आधारे, तसंच ते आता जिल्हा परिषदेत सुद्धा खेळी खेळणार आहेत. कारण शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले याबरोबरच गडिंग्लज तालुक्यातून त्यांचे काही हुकमी एक्के जिल्हा परिषदेत जाणार आहेत आणि त्यामुळं जिल्हा परिषदेतील सुद्धा महत्त्वाची पदं घ्यायला जनस्वराज्य शक्ती पक्ष मागं पुढं पाहणार नाही, हे तितकंच खरं आहे. आज एवढंच बोलू. आजच जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान झालेलं आहे. सोमवारी निकाल आहे. निकालानंतर चित्र स्पष्टच होणार आहे. त्यानंतर आपल्याला अजून या विषयावर बोलता येणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.